सॉलिड स्टेट केमिस्ट्री आजचा हा आपला या प्रकरणातला शेवटचा भाग, शेवटचा लेसन आहे. म्हणजे थिअरी यातली संपली, मग राहतात प्रॉब्लेम. आपण जो शेवटचा पॉईंट डिस्कस केला होता दोन लेसन मध्ये 13व्या 14व्या मध्ये, ते काय होतं, डिफेक्ट इन द सॉलिड. तर त्याच्यामध्ये आपण विचार केला होता की बऱ्याच ठिकाणी पॉझिटिव्ह आयॉन मिसिंग, पॉझिटिव्ह आयॉन मिसिंग. आता एक असाही डिफेक्ट आहे, हा वेगळा ठेवला मुद्दाम आपण, छोटासा पॉइंट आहे हा. तो म्हणजे एफ सेंटर्स किंवा याला कलर सेंटर्स म्हटलेला आहे. याला ऍनायन डिफिशियन्सी डिफेक्ट असंही म्हणण्यात येतं. काय? ऍनायन म्हणजे निगेटिव्ह आयॉन डिफिशियन्सी. म्हणजे रेग्युलर साईड आयोनिक सॉलिड आहे, त्यातला निगेटिव्ह आयॉन जर त्याच्या जागेवर नसेल तर ते काय तयार होईल, मग डिफिशियन्सी तयार होईल तिथे, कोणती, निगेटिव्ह आयॉनची. आणि मग आता निगेटिव्ह आयॉन जर कमी झाला तर पॉझिटिव्ह वाढेल, टोटल सबस्टन्स न्यूट्रल असतो. मग तिथे त्या जागेवर ओरिजिनल साईटवर त्या निगेटिव्ह आयॉनच्या ऐवजी इलेक्ट्रॉन तिथे येऊन थांबतो. असा जो तयार होतो, डिफेक्ट तयार होतो, त्याला म्हटलं जातं एफ सेंटर्स किंवा कलर सेंटर्स. साधारणतः कुठे दिसतं, एक उदाहरण पण आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे की आपण जर सोडियम क्लोराईड क्रिस्टल घेतले, Na+Cl- असे आयॉन असतील, जर आपण याला सोडियम व्हेपरमध्ये तापवलं, सोडियम व्हेपर लॅम्पमध्ये जर आपण याला तापवलं, तर काय होतं की यातला जो सोडियम आहे तो सरफेसवर येतो, त्या सोडियम क्लोराईडच्या आतला क्लोरीन जो आहे तो या सरफेसवरच्या सोडियम सोबत कंबाईन होतो. मग तिथे NaCl आणि एक इलेक्ट्रॉन. आता Cl- आयॉन तो तिथून निघून आला, तो बाहेरच्या सोडियम सोबत कंबाईन झाला, त्याच्या जागेवर जी रिकामी तयार झाली तर तिथे काय होतं, हा सोडियम बाहेरचा तो Cl- त्याच्यापासून पुन्हा NaCl तयार होईल आणि तो जो इलेक्ट्रॉन तयार होतो तो त्या ओरिजिनल साईटवर ऍनायनच्या जागेवर जाऊन बसतो. त्याला म्हटलं जातं एफ सेंटर्स किंवा कलर सेंटर्स. त्याच्यामुळे सोडियम क्लोराईडचा किंचित रंगही बदललेला आपल्याला दिसून येतो. मग काय म्हणायचं, एफ सेंटर्स म्हणजे काय, अगदी छोटी एक वाक्यात डेफिनेशन तुम्हाला सांगायची आहे. एफ सेंटर्स म्हणजे काय, इट इज ए anion deficiency defect. Here some of the negative ion, that is anion, missing from its regular site, and that site is occupied by the electron. Such effects are called as a, such defect is called as a F centers, or it is also called as a color centers, and it is observed in sodium chloride when heated with sodium vapor lamp. चालेल. Cl- आयॉन त्याची जागा सोडतो, NaCl तयार होतो, जो इलेक्ट्रॉन तिथे बाहेर पडेल तो त्या Cl- आयॉनच्या जागेवर जाऊन बसतो. त्याला म्हणायचं आहे एफ सेंटर्स किंवा कलर सेंटर. कोण आहे हे? ऍनायन डिफिशियन्सी डिफेक्ट. ठीक आहे. आता मी एक महत्वाचा पॉइंट घेणार आहे थोडस थेरॉटिकल पार्ट, पण हा पाठांतर अजिबात करायची गरज नाही, भरपूर मोठा आहे तो, पण त्यावर प्रश्न जे विचारण्यात येतात ते फार सोपे आहेत, अगदी सोपे प्रश्न विचारण्यात येतात. काहीच नाही, 2-3 पॉइंट सांगणार आहे फक्त मी तुम्हाला. ते तेवढे 2-3 पॉइंट तुम्ही पाठच करून टाकायचे, बाकी इथे समजावून घ्यायचं आहे. ना ती थिअरी फारशी वाचायची गरज तुम्हाला, ना ती पाठांतर करायची गरज. ठीक आहे. मग आता हा पॉइंट जो आहे आपला शेवटचा पॉइंट, मुद्दाम बाहेर शेवटी घेतोय आपण हा, पॅकिंग इन द सॉलिड. पॅकिंग इन द सॉलिड. सॉलिड मध्ये पॅकिंग कशा प्रकारे होते, कशापासून तयार होतो सॉलिड? क्रिस्टलाइन सॉलिड कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स पासून, ऍटम असेल, आयॉन असेल, मॉलिक्यूल असेल, नाही का. तर पॅकिंग इन द सॉलिड, सॉलिड कसा तयार होईल, तर तो म्हणतो हे पार्टिकलच्या 3 स्टेजेस मध्ये हा पॅकिंग इन द सॉलिड आपल्याला समजेल, किंवा सॉलिड कसा तयार होतो तर 3 स्टेप मध्ये आपण हे समजावून घेणार आहोत. पहिली स्टेप तिथे काय होईल, दुसऱ्या स्टेप मध्ये म्हणा, स्टेज मध्ये म्हणा काय होईल त्याचा विचार करू, आणि तिसऱ्या स्टेप मध्ये काय तयार होईल, आणि हे सॉलिड कसे तयार होतात, ही अरेंजमेंट कशा प्रकारची येऊ शकते, तर त्याचा विचार आपल्याला इथे करायचा आहे. एक माहिती आपल्याला की इन ए सॉलिड दॅट कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर व्हेरी क्लोजली पॅक. हे सगळे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल अगदी जवळ जवळ आलेले असतात, बरोबर. मग पहिली स्टेप काय असते, किंवा पहिली स्टेज काय असेल, तुम्ही विचार करा. जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल सिंगल सिंगल आहेत ते आता जवळ जवळ येतील,
दोन जोडल्या गेले, तिसरा जोडल्या गेला, चौथा जोडल्या गेला, पाचवा जोडल्या गेला, एक रेषा तयार झाली पार्टिकलची. याला म्हणायचं वन डायमेन्शनल अरेंजमेंट. लिनियर अरेंजमेंट ऑफ द कन्स्टिट्युएंट पार्टिकल इन ए रो, मे बी अलॉंग एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस, काही समजा तुम्ही. पार्टिकलची पहिल्या स्टेजमध्ये एक रांग तयार झाली, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, नाही का. म्हणजे काय तर हे असं तयार झालं थोडक्यात. हा पहिला पार्टिकल, हा दुसरा पार्टिकल आला, हा तिसरा आला, एक रांग तयार झाली. याला म्हणायचं वन डायमेन्शनल अरेंजमेंट ऑफ द कन्स्टिट्युएंट पार्टिकल. अर्थात हे कोणत्या तरी फोर्स ऑफ अट्रॅक्शननी जोडलेले राहतील. मग याला काय म्हणू आपण, लिनियर अरेंजमेंट ऑफ द कन्स्टिट्युएंट पार्टिकल, ऑर इट इज ए वन डायमेन्शनल पॅकिंग. ही अलॉंग एक्स ऍक्सिस असू शकते, अलॉंग वाय ऍक्सिस असू शकते, अलॉंग झेड ऍक्सिस असू शकते. थोडक्यात पार्टिकलची एक रांग तयार होणे ही झाली पहिली स्टेप किंवा पहिली स्टेज. चालेल. आता यात आणखी एक डेफिनेशन असते, त्याला म्हणतात कोऑर्डिनेशन नंबर. म्हणजे काय, यातला कोणताही एक पार्टिकल घ्या, टोकावरचा सोडून घ्या, आणि याच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये किती पार्टिकल आले पहा बरं. समजा मी हा धरला, हा एक आणि हा एक. The number of particles which are directly in contact with any constituent particle is called as a coordination number. यातला कोणताही एक पार्टिकल घ्या, टोकावरचे सोडून द्या, मधला कोणताही पार्टिकल जर घेतला तर त्याला डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये किती पार्टिकल आहेत त्याला काय म्हणायचं, त्याचा कोऑर्डिनेशन नंबर म्हणायचं. इट इज द नंबर ऑफ पार्टिकल्स directly attached to the or directly in contact with any constituent particle in a crystal or in a solid called as a coordination number. मग आता इथे वन डायमेन्शनल पॅकिंग असेल तर कोऑर्डिनेशन नंबर किती झाला, 2. कोणताही हा घेतला, 1 आणि 2 डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये हाच आहे की नाही, हा ना, हा याला जोडलेला आहे का नाही, याला जोडला. किंवा हा जरी घेतला तर 1 आणि 2, मग याला काय म्हणायचं, त्याचा कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर किंवा शॉर्टली याला सीएन म्हटलं तरी चालेल. बरोबर आहे. ही झाली आता वन डायमेन्शनल पॅकिंग. काही अडचण काय हे विचारत नाही, फक्त कोऑर्डिनेशन नंबर विचारले जाऊ शकतात. याला म्हटलं आपण सरळ सरळ वन डायमेन्शनल पॅकिंग. काय झालं, पार्टिकल एकत्र आले, सरळ रेषेत पार्टिकल आले. मग ते असे असू शकतात, आडवे असू शकतात, उभे असू शकतात. ही झाली वन डायमेन्शनल अरेंजमेंट. ही झाली पहिली स्टेप. आता दुसऱ्या स्टेप मध्ये काय होतं, अशा रांगा, पहिली रांग ही एक रांग, दुसरी रांग, तिसरी रांग, चौथी रांग, पाचवी रांग द्या जोडून किंवा ठेवा एकावर एक. मग याच्यापासून जी अरेंजमेंट तयार होईल त्यांनी प्लेन तयार होईल एक, नाही का, म्हणून त्याला प्लेनर 2 डायमेन्शनल अरेंजमेंट म्हणू आपण. ही झाली वन डायमेन्शनल अरेंजमेंट. आता 2 डायमेन्शनल अरेंजमेंट 2 प्रकारे होऊ शकते पहा. कोणत्या 2 प्रकारे होऊ शकते तर पहिला प्रकार आणि दुसरा प्रकार. 2 डायमेन्शनल पॅकिंग ही झाली वन डायमेन्शनल. मग आता 2 डायमेन्शनल पॅकिंग कशी असू शकते, याच्यात 2 प्रकार असतात. तो म्हणतो कोणते कोणते 2 प्रकार असतात. पहिला प्रकार आहे 2 डायमेन्शन मध्ये ए टाइप ऑफ अरेंजमेंट, आणि दुसरा आहे ए बी टाइप ऑफ अरेंजमेंट. 2 प्रकार आहेत. आता ए म्हणजे कसा, पहिली रांग, दुसरी रांग, तिसरी रांग, चौथी रांग. पहा तर मी काय करतो, हे अशा पद्धतीनं अरेंजमेंट केली. पहा, पहिली रांग, दुसरी रांग, तिसरी रांग, चौथी रांग. हे पहा, चालेल. हे पार्टिकल्स आहेत. आता पहिली रांग पहा, याला मी फर्स्ट रो म्हटलं. समजा मी याला ए म्हटलं, या लेअरला एक पार्टिकलची रो, याला कोणतं लेअर म्हटलं मी, लेअर ए म्हटलं. नाउ सेकंड लेअर म्हणजे हे लेअर. सेकंड लेअर इट इज प्लेस्ड ऑन द फर्स्ट लेअर. पहिलं लेअरवर दुसरं लेअर मी ठेवलेलं आहे. फर्स्ट लेअर इन सेकंड लेअर इज एक्झॅक्टली सेम. एकावर एक पार्टिकल वर पार्टिकल मी ठेवले, नाही का. पहिल्यावर दुसरी रो, जशीच्या तशी तिसरी रो आहे, जशीच्या तशी चौथी रो आहे. मग याला जर मी ए म्हटलं तर हाई ए झाला, हाई ए झाला आणि हाई ए झाला. याला काय म्हणू आपण आता, ए टाइप ऑफ अरेंजमेंट. ए टाइप ऑफ अरेंजमेंट. अँड हिअर इट इज ए 2 डायमेन्शनल पॅकिंग. प्लेन तयार झाली, अशी म्हणा किंवा आडवी म्हणा, अशी घेतली तरी चालेल, अशी उभी धरली तरी चालते. ही झाली 2 डायमेन्शनल पॅकिंग. कशी तयार झाली, बाय अरेंजिंग द
वन डायमेन्शनल पॅकिंग, वन ओव्हर अनादर वन डायमेन्शनल पॅकिंग, एकमेकावर ठेवून आपण ही टू डायमेन्शनल अरेंजमेंट बनवलेली आहे. A type. Here second layer is exactly same as that of the first layer. Third layer is also same as that of the first and second layer. Fourth layer is also same as that of the first, second and third layer. It means that here all particles are aligned vertically and horizontally. उभे आणि आडवे पार्टिकल सरळ सरळ एका रेषेत तुम्हाला दिसतात ना, बरोबर आहे. मग याला काय म्हणायचं, ए टाइप ऑफ अरेंजमेंट. इट इज कॉल्ड एज ए स्क्वेअर क्लोज पॅकिंग. काय म्हणण्यात येते याला, स्क्वेअर क्लोज पॅकिंग इन टू डायमेन्शन. अँड हिअर कोऑर्डिनेशन नंबर बिकम्स 4. बघा आता हे पॉइंट महत्वाचे आहे, हे डिस्क्रिप्शन विचारत नाही. आता मी यातला कोणताही पार्टिकल घेतला, हा पहा बरं याच्या कॉन्टॅक्ट मध्ये किती जण आहे आता डायरेक्टली. एक हा पार्टिकल आला, बरोबर, हा दुसरा आला, चालेल, आणि हा तिसरा आला डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये, आणि हा चौथा आला. बाकीचे आहेत का, हे दूर दूर आहेत बाकीचे. मग आता याचा कोऑर्डिनेशन नंबर किती होईल, 1 2 3 4. म्हणजे काय, डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये किती पार्टिकल आहे शेजारचे, 4. म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर झाला 4. आता याला स्क्वेअर क्लोज पॅकिंग का म्हटलं आपण, कारण याचे सेंटर जर तुम्ही जोडले तर बघा चौकोन तयार होतो या चौघांचे. हा हे बघा झाला चौकोन तयार. हा मग याला काय म्हणायचं, स्क्वेअर क्लोज पॅकिंग इन टू डायमेन्शन. हा झाला पहिला प्रकार. काय केलं, second layer is exactly same as that of the first layer, third layer is also same as first and second, fourth layer is also same as first, second and third layer. Such a arrangement in two dimension is called as a type of arrangement, or it is also called as a square close packing. काय म्हणायचं याला, square close packing, and its coordination number is 4. 1 2 3 4. आता एक दुसरा अतिशय इंटरेस्टिंग प्रकार सुरू होतो टू डायमेन्शन मध्ये. आता दुसरा एक प्रकार शक्य आहे, तो म्हणतो कोणता ते पाहूया आपण. एबी टाइप ऑफ अरेंजमेंट. आता हा कसा प्रकार आहे पहा. पहिलं लेअर घेऊया आपण आता पार्टिकलचं. हे विचारत नाही परीक्षेत फक्त कोऑर्डिनेशन नंबर वगैरे किंवा आणखी छोटे मोठे पॉइंट कोणते विचारतात ते मी सांगतो. हे झाली पहिली वन डायमेन्शनल अरेंजमेंट, म्हणजे लिनियर रो ऑफ द पार्टिकल, वन डायमेन्शनल अरेंजमेंट. सपोज दिस इज लेअर ए, याला मी काय म्हणतो, लेअर ए. हे वन डायमेन्शनलचं पहिलं लेअर, याला म्हटलं मी लेअर ए. नाउ हियर सेकंड लेअर इज प्लेस्ड ओव्हर द फर्स्ट लेअर इन सच अ वे दॅट particles of the second layer are placed into the depression in this gap of the first layer. दुसरं लेअर अशा पद्धतीने याच्यावर मांडा. दुसरं लेअर आता मी असं मांडलं, पार्टिकल वर पार्टिकल नाही, मग याच्या डिप्रेशन मध्ये हा पार्टिकल मी ठेवला, आणि बघा दुसरी अरेंजमेंट तयार झाली. आता ही जास्त पॅक अरेंजमेंट तयार झाली. हे सेकंड लेअर आता पहिलं पहा, याचे सेंटर मॅच होतात का, नाही होत. पहिल्या लेअरला ए म्हटलं तर दुसरं लेअर वेगळं तयार झालं, याला म्हटलं मी लेअर बी. पहा मग काय झालं, लेट फर्स्ट लेअर इज ए. नाउ पार्टिकल्स ऑफ द सेकंड लेअर आर प्लेस्ड इनटू द डिप्रेशन. हा जो मधला गॅप आहे इथे, जो खोलगट भाग आहे, त्याला काय म्हटलं मी, डिप्रेशन. हियर पार्टिकल्स ऑफ द सेकंड रो आर प्लेस्ड इनटू द डिप्रेशन ऑफ द फर्स्ट रो. नाउ सेकंड लेअर बिकम्स डिफरंट दॅन फर्स्ट लेअर. आता हे दुसरं लेअर पहिल्यापेक्षा वेगळं झालं, मग मी याला ए म्हटलं, याला काय म्हटलं मी, बी म्हटलं. नाउ थर्ड लेअर इज प्लेस्ड अगेन इनटू द डिप्रेशन ऑफ द सेकंड लेअर. आता सेकंड लेअरच्या डिप्रेशन मध्ये मी हे टाकतो पुन्हा. हे पहा, हे टाकला इथे पार्टिकल, हा टाकला इथे, हा टाकला इथे पार्टिकल, बरोबर तिथे ही तिसरी रो आली. आता ही दुसऱ्याच्या डिप्रेशन मध्ये. आता तुम्ही बारकाईन पहा, हे एका रेषेत आहे, हे आहे की नाही. म्हणजे हे लेअर जर ए आहे तर यालाही तुम्हाला काय म्हणावं लागेल, मग हे एका रेषेत आहे, हे तिकडे गेले, हे लेअर ए. आणि चौथं लेअर पुन्हा याच्या डिप्रेशन मध्ये जर मी ठेवलं तर आता हे बी सारखं तयार झालं, नाही का. हे पहा, हे बी. मग आता ही कोणती अरेंजमेंट झाली मुलांनो, याला म्हणायचं ए बी टाइप ऑफ अरेंजमेंट. याला दुसरं नाव देण्यात आलेलं आहे हेक्सागोनल क्लोज पॅक अरेंजमेंट.
इन 2 डायमेन्शन. हे सगळ्यात महत्वाचं. हे 2 डायमेन्शनल अरेंजमेंट, ही वेगळी प्लेन तयार झाली. आता याला हेक्सागोनल का म्हटलं? याचा कोऑर्डिनेशन नंबर काढूया आपण. किती येतो पहा, तुम्हाला ते समजेल. आता यातला कोणताही एक पार्टिकल गृहीत धरा. हा धरला मी. बघा बरं याच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये कोण कोण आलं. हा 1 बरोबर, हा 2, 3, 4, 5 आणि 6. काही अडचण? आता हे 6 पार्टिकल म्हणजे याचा कोऑर्डिनेशन नंबर किती झाला? 6 झाला. म्हणजे काय, कोणताही पकडा तुम्ही. याला कन्सिडर केलं असतं तर हे 6 पार्टिकल आले. याला कन्सिडर करा, याच्याही कॉन्टॅक्ट मध्ये 6 पार्टिकल आले. आणि याचे सेंटर जर जोडले तर बघा हेक्सागॉन तयार होतो की नाही. झाला हेक्सागॉन तयार. मग याला काय म्हटलं आपण? हेक्सागोनल क्लोजली पॅक अरेंजमेंट इन द 2 डायमेन्शन. ही झाली एबी टाइप ऑफ अरेंजमेंट इन 2 डायमेन्शन. म्हणजे थोडक्यात पहिल्या स्टेज मध्ये काय झालं? पार्टिकलची रांग तयार झाली. एकच प्रकार शक्य आहे तिथे. कोऑर्डिनेशन नंबर आला 2. आता हे 2 पद्धतीनं एकत्र येऊन प्लेन तयार झाली. म्हणजे ती झाली सेकंड स्टेज. एक तर ए एकमेकावर मांडल्या गेल्या किंवा डिप्रेशन मध्ये मांडल्या गेला. ती अरेंजमेंट झाली एबी टाइप. आता मी तुम्हाला थोडंसं छोटंसं मॉडेल दाखवतो प्रत्यक्ष, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे समजतं का? पहा बरं. आता पहा, आता तुमच्या लक्षात येईल इथे. हे पहा. हा, ही काय होईल आता मुलांनो? हे 1 डायमेन्शनल अरेंजमेंट. पहिला पार्टिकल, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा. मग ही झाली 1 डायमेन्शनल पॅकिंग. आता हे लाल पार्टिकल मधला कन्सिडर करा. त्याला डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये किती आले? 2. म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर किती झाला? 2 झाला. बरोबर आहे. आता 2 डायमेन्शनल अरेंजमेंट 2 प्रकारे कोणत्या कोणत्या आहेत हे बघा इथे. ही पहिला प्रकार आपला. पहिली रो जशीच्या तशी, दुसरी, तिसरी, चौथी, आहे की नाही? आणि ते बघा हिरवा किंवा ब्ल्यूइश कलर दिसतोय तुम्हाला. तो असा थोडासा जांभळा दिसतो इथं. ठीक आहे, माझ्या तुमच्या व्हिडिओत कदाचित वेगळा दिसेल. आता तो एक पार्टिकल मधला कन्सिडर केला तर डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये किती आले? 4. म्हणजे याचा कोऑर्डिनेशन नंबर कुठेही पहा तुम्ही किती भरेल? 4. ही कोणती अरेंजमेंट झाली? पहिलं लेअर ए, दुसरं ए, तिसरं ए, चौथं ए. ए टाईप ऑफ अरेंजमेंट 2 डायमेन्शनमध्ये प्लेन तयार झाली. असं म्हटलं तरी चालेल, असं धरलं तरी चालेल. ही झाली आपली स्क्वेअर क्लोज पॅकिंग. आणि हे बघा हेक्सागोनल. बरोबर आहे. हेक्सागोनल क्लोजली पॅक अरेंजमेंट. पहा बरं. आता ही अरेंजमेंट पहा. पहिलं लेअर पार्टिकलचं लेअर ए, दुसरं त्याच्या डिप्रेशनमध्ये आलं, तिसरं त्याच्या डिप्रेशनमध्ये. पण पहिलं आणि तिसरं सारखंच आहे. हे ए असेल, हे बी झालं, हे ए झालं, पुन्हा हे बी झालं. ए बी म्हणा किंवा ए बी म्हणा. आणि बघा हेक्सागॉन तयार होतो की नाही हे जोडल्यावर. मधला हा आणि त्याला बरोबर डायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये 6 पार्टिकल आहेत. म्हणजे हे झाली आपली 2 डायमेन्शनल अरेंजमेंट. आता मुलांना 3 डायमेन्शनमध्ये काय होईल? हे झालं 1 डायमेन्शन, हे झालं 2 डायमेन्शनल. आता मी याला असं करतो. आता याच्यात 2 शक्यता. याच्यावर मांडा जसंच्या तसं, याच्यावर मांडा पुन्हा. इकडे काही वेगळी अरेंजमेंट तयार होते, इकडे वेगळी अरेंजमेंट तयार होते आणि त्याच्यापासून होईल आता सॉलिड तयार. जर मी याच्यावर, आता मी 3 डायमेन्शनकडे चाललो, तिसऱ्या स्टेपकडे चाललो. पार्टिकलवर पार्टिकल. याला पहिलं लेअरला आता 2 डायमेन्शनच्या मी म्हटलं कॅपिटल ए. पहिलं लेअर पूर्ण, पहिली प्लेन. काय म्हटलं मी? ए. ठेवा. एवर ए जशीच्या तशी, त्याच्यावर पुन्हा एक जशीच्या तशी, तिसरी, त्याच्यावर एक, पुन्हा जशीच्या तशी. 4 लेअर एकमेकावर. पार्टिकलवर पार्टिकल जर ठेवलं तर काय तयार होईल माहिती आहे? तुमचं सिंपल क्युबिक स्ट्रक्चर तयार होईल. म्हणजे ही अरेंजमेंट तयार होईल तुमची. पहा बरं कोणती मुलांनो? ही. हे बघा, पार्टिकलवर पार्टिकल. पहिलं लेअर ए, दुसरं जसंच्या तसं, तिसरं तसं, चौथं ठेवा, तसंच होईल. याला मी 3 डायमेन्शनल ए टाईप ऑफ अरेंजमेंट म्हणतो. आणि इथे आता सिंपल क्युबिक सेल तयार होत असते आतमध्ये ॲक्च्युअली. कोणते? सिंपल क्युबिक सेल. मग हे झालं पहिल्या 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. व्हेरी सिंपल. आता मी जास्त खोलात जात नाही इथे, पण आणि याच्यावर प्रश्नही नाही विचारत. कोऑर्डिनेशन नंबर सांगता आलं. इथे किती होता? 4 होता. इथे किती झाला? 6. आता मी 3 डायमेन्शनल पॅकिंगकडे चाललो. 3 डायमेन्शनल पॅकिंग ही 3 प्रकारची असू शकते. आता एक तर पहिलं लेअर घेतलं तुम्ही ए टाईप 2 डायमेन्शन वाला. ए टाईप 2 डायमेन्शन वाला म्हणजे कोणतं? हे.
या लेअरवर दुसरं लेअर ठेवलं असं तिसरं चौथं, मग त्याला काय म्हणेल मी ए टाईप ऑफ अरेंजमेंट. दिस इट फॉर्म्स ए सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर. हे असं सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर इथे तयार होतं. ही झाली पहिली 3 डायमेन्शनल अरेंजमेंट, जी प्रत्यक्षात मग सॉलिड कसा दिसेल तुम्हाला याच्यासारखा दिसेल, नाही का. आता मी काय करतो की मी ए बी टाईप ऑफ फर्स्ट लेअर घेतो. म्हणजे मी काय करणार आहे आता, हे असं लेअर घेतलं पहिलं, चालेल. आता या पहिल्या लेअरवर मी दुसरं असंच लेअर टाकतो ए बी टाईप. मग काय होईल, याच्या डिप्रेशनमध्येच ठेवावं लागेल, पार्टिकलवर पार्टिकल येत नाही तो म्हणतो इथे. मग इथे काय करायचं तो म्हणतो की हिअर particles of the second layers are placed into the depression of the second layer, then second row becomes different than first. आता ही पहिली रो, मग दुसरी रो वेगळीच झाली. मग पहिल्याला ए म्हटलं, दुसऱ्याला मी बी म्हटलं. मी तिसरी रो पुन्हा याच्या डिप्रेशन मध्ये ठेवली तर तिथे 2 शक्यता आहेत. एक तर पहिलं लेअर आणि तिसरं लेअर सारखंच येतं, म्हणजे काय होईल ए बी टाईप ऑफ अरेंजमेंट. इथे हेक्झॅगोनल क्लोजली पॅक अरेंजमेंट तयार होते, जी मॅग्नेशियम मध्ये पाहायला मिळते, झिंक मध्ये पाहायला मिळते. काय केलं मी पहा, पहिलं लेअर हे ए बी टाईप 2 डायमेन्शन, याला म्हटलं मी लेअर ए. पहिलं लेअर हे, याचं काम संपलं. याचं पाहिलं 3 डायमेन्शन. आता इथे दुसरं लेअर डिप्रेशन मध्ये ठेवलं, लेअर बी तयार झालं. तिसरं लेअर त्याच्या डिप्रेशन मध्ये ठेवलं. इथे 2 शक्यता, एक तर पहिलं लेअर तिसरं लेअर सारखंच येतं. मग ती झाली ए बी टाईप ऑफ अरेंजमेंट, बरोबर आहे. तिथे HCP क्रिस्टल तयार होतो, हेक्झॅगोनल क्लोजली पॅक्ड अरेंजमेंट इन 3 डायमेन्शन तयार होतं. आणि एक आणखी शक्यता आहे, पहिलं लेअर ए, दुसरं डिप्रेशन मध्ये बी आणि तिसरं पुन्हा डिप्रेशन मध्ये ठेवलं. एक तर पहिलं आणि तिसरं सारखं येतं, किंवा तिसरं आणखी वेगळंच निघतं, येऊ शकतं ते कसं ते सांगतो मी तुम्हाला. मग आता तिथे होईल पहिलं ए, दुसरं बी, तिसरं सी स्ट्रक्चर ए बी सी. मग चौथं ठेवलं ते ए सारखं येतं, मग त्याला ए बी सी असे थर तयार होतील. म्हणजे थोडक्यात इथे एकच अरेंजमेंट शक्य आहे, इथे किती 2 अरेंजमेंट शक्य आहे, ए बी टाईप आणि ए बी सी टाईप. जर ए बी अरेंजमेंट तयार झाली तर हेक्झॅगोनल क्लोजली पॅक अरेंजमेंट तयार होते. आणि जर एबीसी तयार झालं तर तिथे आपला फेस सेंटर्ड क्युबिक सेल तयार होते. तिथे ॲक्च्युली जी सिल्वरमध्ये आहे, ॲल्युमिनियममध्ये आहे, गोल्डमध्ये आहे, आयर्नमध्ये आहे, तसे तिथे ती फेस सेंटर्ड क्युबिक सेल तयार होत असते. त्याचा अभ्यास आपण भरपूर केलेला आहे. ती एबीसी त्याला क्युबिक क्लोज पॅकिंग असंही म्हटलं जातं. ती सिंपल क्युबिक, याला क्युबिक क्लोज पॅकिंग. आणि या दोन्ही ठिकाणी HCP मध्ये आणि क्युबिक क्लोज पॅकिंग CCP मध्ये कोऑर्डिनेशन नंबर हा 12 भरतो. किती 12. म्हणजे यातला प्रत्येक पार्टिकल शेजारच्या 12 पार्टिकलला डायरेक्टली जोडलेला आहे. सारख्या अंतरावर त्याच्या 12 पार्टिकल इथे प्रेझेंट आहे. मग हे एवढेच पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. पुन्हा एकदा पहा, हे झाली आपली पहिलं लेअर, हेक्झॅगोनल क्लोजली पॅक अरेंजमेंट, नाही का. पहिलं लेअर, त्याच्या डिप्रेशन मध्ये दुसरं लेअर, त्याच्या डिप्रेशन मध्ये ए बी, हे सारखंच आहे. ए बी टाईप ऑफ अरेंजमेंट. ही झाली पहिली प्लेन, याला म्हटलं मी ए. दिसतंय ना, आहे पहिलं लेअर ए, दुसरं बी, पुन्हा तिसरं ए बी ही झाली एक प्लेन. आता मला याच्या डिप्रेशनमध्ये दुसरं लेअर ठेवायचं आहे मुलांना, बरोबर आहे की नाही. मग आता हे दुसरं लेअर मी काय करतो, याच्या डिप्रेशनमध्ये ठेवतो. हे बघा, हे असं टाकलं, हा मधात पार्टिकल आहे, म्हणजे हे डिप्रेशन दिसतंय तुम्हाला मधात, हे डिप्रेशन टाकलं मी इथे. आता हे दुसरं लेअर, हे पण पहा ए बी टाईपच आहे, याच्यामध्ये टाकलं मी. आता पहा तुम्ही, हे एका रांगेत नाहीये. पहिल्या लेअरला मी ए म्हटलं, दुसऱ्याला मी बी म्हणावं लागेल. ही झाली तुमची ए आणि बी अरेंजमेंट, बरोबर आहे. आता मला तिसरं लेअर जर ठेवायचं असेल तर तिसरं लेअर एक तर ए सारखं येईल किंवा भलतंच येईल, तिसरं वेगळंच येईल. ते कसं होईल पहा. पुन्हा याच्या डिप्रेशनमध्ये मी ठेवतो, हा डिप्रेशनवर डिप्रेशन मी ठेवून देतो. पहा बरं आता कोणती अरेंजमेंट झाली बघा. हे हिरवे सरळ झाले आता, नाही का. हे जर लेअर ए, हे वेगळं झालं बी, आणि हे पुन्हा ए बी पुन्हा लाल टाकतो याच्यावर. ए बी टाईप ऑफ अरेंजमेंट. पहा बरं,
हिरव्याला हिरवे आले, लाल लाल आले. ही कोणती अरेंजमेंट झाली मुलांनो? ए टाईप ऑफ अरेंजमेंट. बरोबर आहे. इथे कोणतं क्रिस्टल तयार होतं म्हटलं आपण? HCP. इथे कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? 12. बरोबर आहे. हे झालं तुमचं 3 डायमेन्शनल पॅकिंग. पहिले ए टाईप झालं, आता हे ए बी टाईप झालं. आता याच्यात आणखी एक प्रकार शक्य आहे मुलांना. कोणता? पहा. पहिलं लेअर याला म्हणतो मी लेअर ए. दुसरं लेअर याच्या डिप्रेशनमध्ये मांडलं. बरोबर आहे. तिसरं याच्या डिप्रेशनमध्ये मी मांडलं. ही अशी एक शक्यता आहे. पुन्हा पहा डिप्रेशनमध्ये. आता तिसरं लेअर जर तुम्ही पाहिलं तर ते ए सारखं नाही आहे. पहा बरं, आहे का? नाही. हे पहा, हे वेगळं झालं, हे वेगळं झालं, हे इकडं झालं. हे बघा, हे भलतंच आलं आता. पण बरोबर डिप्रेशनमध्येच ठेवतो मी याला. म्हणजे आता पहिल्या लेअरला मी ए म्हटलं, हे वेगळं झालं, हे झालं बी, हे तिसरं झालं आता सी. आणि याच्या डिप्रेशनमध्ये मी जेव्हा चौथं लेअर ठेवेल तेव्हा ते आता मात्र ए सारखंच होईल. कसंही मांडा. आता पहा तुम्ही, हे वेगळं लेअर तयार झालं. काय? हे पहा, हे आले एका रेषेत. आता ABC आणि हा पुन्हा ABC. जेव्हा अशी अरेंजमेंट होते तयार तेव्हा कोणतं युनिट सेल तयार होते? फेस सेंटर्ड क्युबिक सेल, जी सिल्व्हरमध्ये पाहायला मिळते, आयर्नमध्ये पाहायला मिळते. तर ही झाली तुमची 3 डायमेन्शनल पॅकिंग. अर्थात हे एवढं सगळं लक्षात ठेवायची, पाठ करायची गरज नाही. तुम्हाला फक्त कोऑर्डिनेशन नंबर विचारतात आणि आणखी एक पॉईंट विचारतात जो मी सांगतो. बरोबर आहे. मग आता मला कोऑर्डिनेशन नंबर सांगा बरं पुन्हा एकदा. 1 डायमेन्शनल अरेंजमेंट असेल, एका रेषेत पार्टिकल आहे सरळ, तर कोऑर्डिनेशन नंबर किती आला? 2. बरोबर आहे. जर स्क्वेअर क्लोज 2 डायमेन्शनल पॅकिंग असेल तर कोऑर्डिनेशन नंबर किती आला? 4. जर ए बी टाईप ऑफ 2 डायमेन्शनल असेल तर हेक्झागोनल क्लोजली पॅक, ही स्क्वेअर क्लोज, ही लिनियर, ही 2 डायमेन्शन, ही 1 डायमेन्शन. इथे कोऑर्डिनेशन नंबर आला 6. आणि जर याच्यावर थर आले तर या सगळ्या ठिकाणी कोऑर्डिनेशन नंबर इथे किती भरला होता? तो HCP आणि CCP मध्ये 12 भरतो. बरोबर आहे. आता इथे पार्टिकल हे 4 5 6, इथे मात्र 6च येतील. खालचा एक, वरचा एक. इथे 3 डायमेन्शनल पॅकिंग असेल तर कोऑर्डिनेशन नंबर इथे पण 6 येईल. इकडे मात्र अरेंजमेंट तयार झाल्यावर किती येईल? तो 12 येईल. इथे 2 प्रकारचे अरेंजमेंट शक्य आहे, ए बी टाईप आणि ABC टाईप. जर ए बी अरेंजमेंट आली तर HCP तयार होतो. आणि जर ABC आलं तर तिथे कोण तयार होत असतं? क्युबिक क्लोज स्ट्रक्चर तयार होत असतं. चालेल. आणि आता एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न इथे जो आपल्याला आवश्यक आहे, जो विचारला जातो, की जर समजा या HCP मध्ये 3 डायमेन्शनल पॅकिंग, HCP आणि CCP मध्ये जर n नंबर ऑफ पार्टिकल्स असतील, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो पाठ करायचा आहे तुम्हाला. किती पार्टिकल आहेत? n. तर याच्यामध्ये ओपन स्पेस जो तयार होतो तो 2 प्रकारचा असतो. एक तर तो टेट्राहायड्रल असतो, तर ट्वाइस n नंबर ऑफ टेट्राहायड्रल ओपन स्पेस तयार होतो. आणि n नंबर ऑफ ऑक्टॅहायड्रल ओपन स्पेस तयार होत असतो. आता हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट जो तुम्हाला लक्षात ठेवायचा, ज्यावर प्रश्न विचारला जातो. आता टेट्राहायड्रल आणि ऑक्टॅहायड्रल स्पेस म्हणजे काय? एका मिनिटात सांगतो. बघा, ही आपली अरेंजमेंट आहे ए बी टाईप. आता याच्या डिप्रेशन मध्ये मी जेव्हा हा पार्टिकल टाकतो तर आता या 4 पार्टिकल, हा त्रिकोण दिसतो ओपन स्पेस, आणि त्याच्यावर हा पार्टिकल इकडून असेल किंवा इकडून असेल. आता या 4 पार्टिकलच्या मधात जो ओपन स्पेस आहे त्याला काय म्हणायचं? टेट्राहायड्रल ओपन स्पेस. कोणता? टेट्राहायड्रल. आणि संपूर्ण क्रिस्टल मध्ये ते किती असतात? जर पार्टिकलची संख्या n असेल तर किती ओपन स्पेस भरतात? ट्वाइस n. आणि जर समजा हा असाही ओपन स्पेस येऊ शकतो, हे 3 पार्टिकल आणि याच्या मधात नाही, आता डिप्रेशन मध्ये डिप्रेशन टाकलं या 6 पार्टिकल मध्ये. पहा, हा आता जो ओपन स्पेस मला आरपार दिसतंय अजून याच्यातून, हे पहा, हा 3 आणि त्याच्या डिप्रेशन मध्ये हे. पण डिप्रेशन मध्ये जर आलं तर या 6 पार्टिकलच्या मधात हे जर तुम्ही सेंटर जोडले ना तर ऑक्टाहेड्रॉन तयार होतो. आणि याचे जर सेंटर जोडले तर हा टेट्राहायड्रॉन तयार होतो. मग याच्या मधातला स्पेस म्हणजे कोण? टेट्राहायड्रल ओपन स्पेस. आणि याच्या मधातला ओपन स्पेस म्हणजे कोण? ऑक्टाहायड्रल. हे किती तयार होतात? n पार्टिकल असेल तर n ऑक्टाहायड्रल
आणि टेट्राहेड्रल किती होता, टॉईस एन नंबर ऑफ ओपन स्पेस. बस ह्या पॉइंट म्हणजे तुम्हाला कोऑर्डिनेशन नंबर लक्षात ठेवायचा आहे आणि हा एकच पॉइंट लक्षात ठेवायचा या आजच्या संपूर्ण एपिसोड मध्ये. म्हणजे जी अरेंजमेंट तयार झाली पार्टिकल एकत्र येऊन युनिट सेल कशा तयार होतात ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आता आपण इथे हे प्रकरण आपलं संपलं. पुढच्या एपिसोडमध्ये पुढच्या प्रकरणामध्ये आपण पुढच्या लेसन मध्ये आपण एखादं नवीन टॉपिक आपण सुरू करूया. ठीक आहे, तोपर्यंत वाचून काढा, अडचण आली तर मला विचारा. ठीक आहे, गुड बाय.